तिच्या नजरेतलं गुपित. साताऱ्याजवळचं छोटंसं गाव. संध्याकाळचे 6 वाजले होते. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. रस्त्यावर चिखल, झाडांवरून गळणारे थेंब आणि वातावरणात एक विचित्र उदास शांतता पसरली होती. स्वरा खिडकीत उभी राहून बाहेर पाहत होती. तिचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती. नवरा अमोल. सरकारी नोकरी, चांगलं घर, पैसा, सगळं होतं. पण त्या घरात प्रेम नव्हतं. संवाद नव्हता. स्पर्श नव्हता. फक्त जबाबदाऱ्या होत्या. चहा ठेवला आहे, ती हळू आवाजात म्हणाली. अमोल मोबाईलमध्ये बघतच म्हणाला, इतकंच. स्वराला आता या उत्तराची सवय झाली होती. सुरुवातीला ती खूप प्रयत्न करायची. नवऱ्याला वेळ द्यायची, सजायची, त्याच्यासाठी खास पदार्थ बनवायची, पण हळूहळू तिला जाणवलं, ती त्या घरात फक्त बायको होती, स्त्री नव्हती. त्या रात्री ती झोपली नाही. खिडकीतून बाहेर पावसाकडे बघताना तिच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं. दुसऱ्या दिवशी गावात नवीन जिम सुरू झालं. डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितल्यामुळे स्वराने जिम जॉईन केलं. आणि तिथेच तिची भेट झाली रोहनशी. उंच, शांत, आत्मविश्वासू. तो जिम ट्रेनर होता. पहिलाच दिवस. तो हसत म्हणाला. स्वराने मान हलवली. टेन्शन घेऊ नका, हळूहळू सगळं जमेल. किती साधं वाक्य होतं, पण कित्येक महिन्यांनंतर कुणीतरी तिच्याकडे लक्ष देऊन बोललं होतं. दिवस जाऊ लागले. स्वरा रोज जिमला जाऊ लागली. रोहन तिच्याशी नेहमी आदराने बोलायचा. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा त्याला दिसायचा. तुम्ही हसता तेव्हा खूप वेगळ्या दिसता. एक दिवस तो सहज म्हणाला. स्वराचं हृदय क्षणभर थांबलं. रात्री ती आरशासमोर उभी राहिली. स्वतःकडे बघत राहिली. खरंच, ती एवढी वाईट दिसत नव्हती. हळूहळू दोघांचं बोलणं वाढलं. जिमनंतर चहा, मग फोनवर मेसेज, मग तासनतास गप्पा. एका रात्री अमोल पुन्हा उशिरा घरी आला. जेवण वाढू? स्वरा म्हणाली. मी बाहेर खाल्लं. तो थेट झोपायला गेला. त्या रात्री स्वराचा संयम तुटला. ती गॅलरीत जाऊन रडू लागली. तेवढ्यात मोबाईल वाजला. रोहन कॉलिंग. हॅलो, ती रडतच म्हणाली. तुम्ही ठीक आहात ना? इतकंच ऐकताच ती कोसळली. पहिल्यांदाच तिने कोणासमोर मन मोकळं केलं. मी खूप एकटी पडले रोहन. फोनच्या त्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग तो हळू आवाजात म्हणाला. मी आहे ना. त्या 4 शब्दांनी तिच्या आयुष्यातलं रिकामेपण हादरलं. पुढचे काही दिवस दोघे आणखी जवळ आले. स्वराला आता जिमला जाण्याचं कारण व्यायाम नव्हतं, रोहन होता. एका दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता. जिम बंद झाल्यावर सगळे निघून गेले. फक्त स्वरा आणि रोहन आत अडकले. वीज गेली. अंधार. फक्त बाहेरच्या विजांचा आवाज. स्वरा घाबरली. रोहनने तिचा हात पकडला. घाबरू नका. त्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. तिने हात सोडवला नाही. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. आणि पुढच्या क्षणी स्वराने डोळे मिटले. त्या रात्रीनंतर सगळं बदललं. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला कुणाच्या जवळ सुरक्षित वाटत होतं. रोहन तिची काळजी घ्यायचा, तिचं ऐकायचा, तिला हसायला शिकवत होता. पण प्रत्येक आनंदामागे भीतीही होती. गाव छोटं होतं. लोकांच्या नजरा तीक्ष्ण होत्या. एक दिवस अमोलच्या मित्राने त्याला सांगितलं, तुझी बायको त्या जिमवाल्यासोबत खूप दिसते आजकाल. अमोलच्या मनात संशयाचं बी पडलं. त्या रात्री त्याने स्वराचा फोन तपासला. रोहनचे मेसेज. तू आज खूप सुंदर दिसत होतीस. तुझ्याशिवाय दिवस जात नाही. अमोलच्या डोळ्यांत राग उतरला. हे काय आहे? तो जोरात ओरडला. स्वरा हादरली. पहिल्यांदाच ती त्याच्या समोर ठाम उभी राहिली. जे तू मला 7 वर्षांत दिलं नाहीस, ते कुणीतरी मला दिलं. क्षणभर घरात शांतता पसरली. अमोलने संतापात तिच्यावर हात उगारला. पण त्या क्षणी स्वराच्या आत काहीतरी कायमचं तुटलं. ती रडली नाही. फक्त शांतपणे म्हणाली, मी आता आधीसारखी राहिले नाही. त्या रात्रीनंतर घर नरक बनलं. अमोल सतत संशय घ्यायचा, ओरडायचा, अपमान करायचा. पण स्वराचं मन आता त्या घरातून निघून गेलं होतं. रोहन मात्र वेगळ्या संघर्षात होता. गावात कुजबूज सुरू झाली होती. जिमवर परिणाम होऊ लागला. लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागले. आपण थांबूया, एक दिवस तो म्हणाला. स्वरा थिजली. काय? हे चुकीचं आहे स्वरा, सगळं संपत चाललंय. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. मग जे होतं ते खोटं होतं. रोहन शांत राहिला. त्या शांततेने तिचं हृदय तुटलं. ती घरी परतली. खोलीत एकटी बसून राहिली. बाहेर पाऊस सुरू होता. जसाच्या तसा, त्या पहिल्या दिवसासारखा. काही दिवसांनी रोहन गाव सोडून गेला. कुणालाही न सांगता. स्वरा रोज जिमसमोर उभी राहायची. बंद शटरकडे बघत राहायची. तिच्याकडे आता ना प्रेम होतं, ना संसार. फक्त आठवणी. एक दिवस तिला रोहनचं पत्र मिळालं. स्वरा, मी तुला कधी फसवलं नाही. पण काही नात्यांना शेवट नसतो, फक्त जखमा असतात. तू चुकीची नव्हतीस. तू फक्त प्रेम शोधत होतीस.
पत्रावर पावसाचे थेंब पडले की तिचे अश्रू होते, तिलाच समजलं नाही. त्या रात्री ती पुन्हा खिडकीत उभी होती. पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्यासोबत तिच्या चुका होत्या, तिचं अपूर्ण प्रेम होतं आणि आयुष्यभर न विसरता येणारी एक वेदना होती.